हॅलो एव्हरीवन, आज आपल्याला स्टार्ट करायचा आहे आपला युनिट नंबर 4 जो कम्प्लिटली डिपेंड आहे ड्रग्स ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. जे प्रिव्हियसली आपण युनिट बघितले आहे ते असे युनिट होते ज्याच्यावरती जे आपले ड्रग्स होते ते पेरिफेरल नर्वस सिस्टीमवरती वर्क करत होते. आणि आजपासून जो आपण टॉपिक स्टार्ट करणार होतो दॅट इज युनिट नंबर 4 आणि युनिट नंबर 5 हे कम्प्लिटली सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती डिपेंड आहे. युनिट नंबर 4 मध्ये आपल्याला बेसिकली 3 कॅटेगरीज बघायचे आहे. 3 कॅटेगरीचे ड्रग्स बघायचे आहे. फर्स्ट वन आहे सिडेटिव्ह अँड हिप्नोटिक्स, सेकंड वन आहे अँटी सायकोटिक एजंट अँड थर्ड वन आहे अँटी कन्व्हर्जंट. ओके, सो हा जो युनिट नंबर 4 आहे 3 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे. बघताना युनिट नंबर 4 जर आपण बघितलं तर भरपूर असा वास्ट वाचतो, भरपूर असा क्लासिफिकेशन ड्रग्स याच्यामध्ये आहे असं आपल्याला वाटतं. बट आपल्या फार्मसीचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे की स्टुडंटचे जे काही प्रॉब्लेम्स आहे, जे काही कॉम्प्लिकेशन्स आहे त्या कॉम्प्लिकेशन्सला सॉल्व्ह करायचा. सो आपलं फार्मसी घेऊन आलेलं आहे अशाच कॉम्प्लिकेटेड टॉपिकवरती अगदी सिम्पल असं लेक्चर, ज्याच्यामध्ये हे जे सगळे ड्रग्स तुम्हाला अगदी इझी आणि अगदी शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला या ड्रगचा स्टडी करायला भेटणार. इझिली तुम्ही हे जे ड्रग्स आहे प्रत्येक ड्रग्स मेमराईज करू शकतात. प्रत्येक ड्रगचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, सार, सिंथेसिस या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी इझीमध्ये स्टडी करायला भेटणार. आजचा जो लेक्चर आहे तो कम्प्लिटली डिपेंड आहे फर्स्ट मार्टमध्ये, दॅट इज सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक्स, जो बेसिकली 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड झाला आहे. फर्स्ट वन आहे बेन्झोडायझोपिन, सेकंड वन आहे बार्बिच्युरेट्स अँड थर्ड वन आहे मिसलेनियस. हे 3 क्लासिफिकेशन आपल्याला बघायचे आहे. तिन्ही क्लासिफिकेशन मधले सगळे ड्रग्स आपल्याला इथे कव्हर करायचे. ज्याच्यामधले जे 2 ड्रग्स आहे दॅट इज झायझोपॅम अँड बार्बिटल, ह्या 2 ड्रग्सचे आपल्याला सिंथेसिस सुद्धा बघायचे आहे. हे जी कॅटेगरी आहे सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक्स याचं अगदी सिम्पल वेमध्ये आपल्याला मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघायचं आहे. सो दॅट एका ड्रगचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन क्लिअर असलं तर आपण सगळ्या कॅटेगरीचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन इझिली लिहू शकतो. After that, we are going to discuss about the SAR of benzodiazepine, which is the most important part of that topic. SAR आपल्याला 2 गोष्टीचा बघायचा आहे, एक बेन्झोडायझोपिन अँड सेकंड वन आहे बार्बिच्युरेट्स. सो वी आर ऑल्सो गोइंग टू डिस्कस अबाउट द SAR ऑफ बार्बिच्युरेट्स. आफ्टर दॅट जे 2 मेन इम्पॉर्टंट ड्रग आहे दॅट इज डायझेपाम, त्याचं सिंथेसिस आपल्याला बघायचं आहे अँड बार्बिटलचं सुद्धा सिंथेसिस आपण डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट जे काही ड्रग्स आपल्या क्लासिफिकेशनमध्ये प्रेझेंट आहे त्या ड्रगचे स्ट्रक्चर आपल्याला बघायचे. आता स्ट्रक्चर हे आपण अगदी सिम्पल वेनी स्टडी करणार आहोत. जे स्ट्रक्चरल सिमिलॅरिटीज आहेत त्या सिमिलॅरिटीजवरून आपण आपले जे स्ट्रक्चर आहे ते डिस्कस करणार आहोत. एकंदरीत आजचा जो लेक्चर आहे तो कम्प्लिटली इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि बऱ्याचशा टॉपिक्स कन्सेप्ट आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करायचे आहे. सो आजचा जो लेक्चर आहे थोडा लेंदी होणार, बट पेशन्स ठेवायला पाहिजे कारण टॉपिक खूप वास्ट आहे. टॉपिकमधले जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपल्याला इझिली स्टडी करायचं आहे त्या टॉपिकवरती. सो लेक्चर जरी वास्ट असलं, लेंदी असलं तरी बी पेशन्स आणि लेक्चर कम्प्लिटली अटेंड करा सो दॅट जे काही सगळे कन्सेप्ट आहे, पॉईंट आहे तुम्हाला क्लिअर होणार. मी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपलं मराठी चॅनल आपल्या फार्मसीमध्ये, जिथे आपण बघतो मेडिसिनल केमिस्ट्री आणि फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये. सो गाईज, आजचे जे ड्रग्स आहे ते ड्रग्स असे ड्रग्स आहे जे सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती काम करतात. नर्वस सिस्टीम आपल्याला माहिती आहे की नर्वस सिस्टीम काय करतं, आपल्या बॉडीमधलं जे होमोस्टॅटिस कंडिशन आहे त्याला मेंटेन करायचं काम करतं. हा काय करतो, कंट्रोल करतो, रेग्युलेट करतो ह्युमन बॉडीला आणि क्विकली रिस्पॉन्स द्यायसाठी हा खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. नर्वस सिस्टीम हे 2 टाईपमध्ये क्लासिफाय झालं आहे. फर्स्ट वन आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड सेकंड वन आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये आपल्याला माहिती आहे की ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतो. फॉर एक्झाम्पल, दिस इज अवर ब्रेन अँड दिस इज अवर स्पायनल कॉर्ड. आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये काय होतं तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड सोडला तर बाकीचे जे काही न्यूरॉन्स आहे ते सगळे ह्या कॅटेगरीमध्ये येतात. म्हणजेच जे काही अदर ऑर्गन आहे म्हणजे त्याच्यामध्ये हात, पाय किंवा अदर जे काही ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये नर्व्स प्रेझेंट असतात ते सगळे कुठे येतात तर पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये होतात. ठीक आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीममधनं आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम मधला हा रिलेशन काय, डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन हे सेंट्रल नर्वस सिस्टीम काय करतं, काही रिस्पॉन्स प्रोड्यूस करतं आणि सेंड करतं पेरिफेरल नर्वस सिस्टीमला. जे रिस्पॉन्सेस सेंट्रल नर्वस सिस्टीम थ्रू पेरिफेरल नर्वस सिस्टीम पर्यंत जातात त्याला आपण सेन्सरी रिस्पॉन्स म्हणतो. आणि जे रिस्पॉन्स किंवा जे काही इम्पल्सेस
पेरिफेरल नर्वस सिस्टीम पासून सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जातात, त्याला आपण मोटर न्यूरॉन्स किंवा मोटर नर्व सुद्धा म्हणतो. ठीक आहे. सो सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम हे कम्प्लिटली एकमेकाला रेग्युलेट करतात. कशा प्रकारे रेग्युलेट करतात? मी एक नेहमी एक्झाम्पल देते की फॉर एक्झाम्पल एखादा पर्सन आहे, हा आपला हात आहे आणि इथे काय झालं की एखादा गरम पातेलं प्रेझेंट आहे, ज्याला भरपूर अशी हीट भेटलेली आहे, ते तापलेलं आहे, ज्याच्यामध्ये वॉटर फॉर एक्झाम्पल वॉटर प्रेझेंट आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस एखादा पर्सननं काय केलं की हा पातेल्याला हात लावला, म्हणजे मीच बघा आता मीच जर हा गरम पातेला आहे आणि मी याला जर टच केला तर काय होणार? टच केल्यानंतर मी पटकन माझा हात मागं घेणार. मी का मागं घेणार? जेव्हा मी माझा हात मागं घेते तेव्हा हे सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम हे एकामेकाशी कोऑर्डिनेट करत असतात. कशा प्रकारे कोऑर्डिनेट करतात? तर जेव्हा मी माझा हात ह्या गरम पातेल्याला टच केला तेव्हा काय झालं की ह्या हाताला फील झालं की काहीतरी ॲबनॉर्मल आहे, जे काही टेम्परेचर आहे ह्या पातेल्याचं ते टेम्परेचर एक्सेस प्रमाणात आहे. मग हे जे फिलिंग आहे, हे फिलिंग पेरिफेरल नर्वस सिस्टीमनी काय केलं, सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे ब्रेनपर्यंत हे सिग्नल पोहोचवलं की ज्याला टच केलेलं आहे ती टच केलेली वस्तू ही खूप जास्त गरम आहे आणि हार्मफुल आहे. म्हणजेच काय, तर पेरिफेरल नर्वस सिस्टीमनी मोटर इम्पल्सेस पास केले सेंट्रल नर्वस सिस्टीमला. आणि हा जो सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे हा काय करतो की लॉजिकली बिहेवियर शो करतो. म्हणजेच आता हा डिसाईड करणार की हा जो काही सेन्स आहे, टच आहे, तो मला हार्मफुल आहे की नाही आहे. ठीक आहे. यांनी फील केला की हा गरम आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम डिसाईड करणार की हा जो टच आहे हा हार्मफुल आहे आपल्या बॉडीला. सो हा काय करणार, एक सेन्सरी रिस्पॉन्स शो करणार, सेंड करणार आपल्या हँडला की तुम्ही ज्याला टच केलं आहे ते हार्मफुल आहे आणि तिथनं तुम्ही जो हात आहे तो रिमूव्ह करा. आणि मग काय करतो आपण, पटकन असा हात मागं करतो. आता हे जे मोटर आणि सेन्सरी नर्वस सिस्टीम आहे, नर्व्स आहे, इम्पल्सचे जे काही कंडक्शन होतं ते एवढा वेळ लावत नाही. या म्हणजे आता जेवढं मी तुम्हाला वेळ एक्सप्लेन करायला लावला तेवढा वेळ तो लावत नाही. ते विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड हे सगळं घडतं आणि म्हणूनच गरम लागल्याबरोबर काय करतो आपण, हात पटकन मागं घेतो. ठीक आहे. सो हे जे काही नर्व्स आहे, मोटर नर्व्स, सेन्सरी नर्व्स, हे एकामेकाला कोरिलेट करतात. ही नॉर्मल प्रोसेस असते आपल्या बॉडीमध्ये. बट काही असे पेशंट ज्याच्यामध्ये हे नर्व्स आहे किंवा हे जी सिस्टीम आहे ते प्रॉपरली वर्क करत नाही. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम बद्दल जर बोलायला गेलो, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम जर एखाद्या पेशंटमध्ये प्रॉपर वर्क करत नसणार तर मग त्या पेशंटला आपण काय करतो की एक्सटर्नली ड्रग प्रोव्हाइड करतो. हे ड्रग काय करणार, जे काही हे नर्व्स काम करतात त्याला रिप्लेस करणार. म्हणजे प्रॉपर काम होत नव्हतं ना, नॉर्मलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येत होता. मग तो जो काही पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायसाठी आपण एक्सटर्नली ड्रग प्रोव्हाइड करणार. आणि हे ड्रग काय करणार, जे काही नर्वस सिस्टीमचं नॉर्मल फंक्शन आहे ते फंक्शन कॅरीड आउट करणार. ओके. सो बेसिकली आज आपल्याला असे ड्रग बघायचे आहे की जे सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती ॲक्ट करणार आणि जे काही या सेंट्रल नर्वस सिस्टीम रिलेटेड डिसीज आहे त्याला ट्रीट करणार. ओके. सो क्लिअर असणार की आजचा नेमका टॉपिक कशावरती डिपेंड आहे. तर हा जो सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे ऑलरेडी डिस्कस केला आहे की काय करतो, होल बॉडी रेग्युलेट करतो. याच्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ह्याचे मोस्ट इम्पॉर्टंट कंपोनंट आहे. ठीक आहे. आता हे जे ड्रग्स आहे हे ड्रग्स सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती काम करणार. मग आता सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये कशा प्रकारे काम करणार, डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन ऑर डिसीज हे काय करणार, एक तर ऍक्टिव्हिटी डिक्रीज करणार किंवा ऍक्टिव्हिटी इन्क्रीज करणार. हे जे सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये जे ड्रग्स काम करतात, जे बेसिकली युनिट 4 मध्ये आपल्याला बघायचे आहे, त्यामधले फर्स्ट कॅटेगरी आहे सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक्स, देन अँटीसायकोटिक आणि अँटीकन्व्हल्जन. आज आपल्याला बघायचे आहे सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक्स. म्हणजेच आज असे ड्रग्स बघायचे आपल्याला जे सिडेटिव्ह आणि हिप्नोसिस कॉज करणार. सिडेटिव्ह म्हणजे काय आणि हिप्नोटिक्स म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर माहिती असणार तेव्हाच पुढे आपण त्यावरती ट्रीटमेंट करू शकणार. आता सिडेशन म्हणजे काय किंवा हिप्नोसिस म्हणजेच काय, मूवीज मध्ये तुम्ही बघितलं असणार की काय होतं की एखादा पर्सन पेंडुलम घेतो. फॉर एक्झाम्पल हा एक पेंडुलम आहे. एखादा एक्सपर्ट काय करतो, एखादा तो असा पेंडुलम घेतो आणि तो असा हलवतो आणि त्याच्यासमोर जो काही पर्टिक्युलर पर्सन बसला असणार तो काय होता, हळूहळू हळूहळू हिप्नोटाईज होता. आता एक एक्झाम्पल बघा, मूवी बघितली असणार तुम्ही, भुलभुलैया 1, बरं 2 नाही, 1 मध्ये बघा विद्या बालनला जेव्हा ती हायपर ऍक्टिव्ह झालेली असते ॲट द एंडमध्ये तेव्हा त्याला हिप्नोटाईज केलं जाते. म्हणजे एक स्फटिक घेतलं जाते. ते स्फटिक असं असलं आणि त्याला एक अशी दोरी असते. मग त्याला काय करतं, हलवतात.
ठीक आहे. हलवल्यानंतर काय करतात की ती जी आहे ती त्याला कॉन्सन्ट्रेट करते. आधी ती अनस्टेबल असते, अनस्टेबल झाल्यानंतर ती हळूहळू हळूहळू जशी ती त्या पेंडुलमकडे बघते तेव्हा ती काय होतं ते स्टेबल होते. स्टेबल झाल्यानंतर हळूहळू हळूहळू ती जी काही बडबड करत होती की जी ॲक्टिव्हिटी करत होती ती ॲक्टिव्हिटी कमी 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 होत जाते. देन हळूहळू हळूहळू तिला झोप यायला लागतं. झोप येता येता आफ्टर सम पिरियड ऑफ टाईम काय होतं की जो काही पर्टिक्युलर व्यक्ती आहे जो पेंडुलम पकडून आहे, म्हणजे त्या मूवीमध्ये जो अक्षय कुमार आहे ज्याने जे पेंडुलम पकडलेला आहे तो काय करतो त्याला काही क्वेश्चन विचारतो. तो क्वेश्चन विचारणार तेव्हा ती विद्या बालन काय करते की त्याला एकदम राईट आन्सर देते. कार आन्सर देते म्हणजे ही जी हिप्नोटाईज करायची जी प्रोसेस आहे ही करायच्या अगोदर त्यांनी जे काही क्वेश्चन विचारले होते त्याच्यावरती ती रिस्पॉन्स देत नव्हती किंवा जे काही आन्सर भेटायला पाहिजे ती आन्सर देत नव्हती. बट आफ्टर डुईंग धिस वर्क म्हणजे हिप्नोटाईज झाल्यानंतर जे काही क्वेश्चन तू विचारत होता तेव्हा ती काय करत होती आन्सर अगदी करेक्ट देत होती. म्हणजेच काय म्हणजे ती जी काही स्टेजमध्ये होती ते हिप्नोटाईज झालेली होती, हिप्नोटिक स्टेजमध्ये होती. सो ॲट द एंड ती जी विद्या बालन ज्या स्टेजमध्ये होती त्याला काय म्हणतो आपण, त्याला हिप्नोटिक्स म्हणतो. मग तो जो अक्षय कुमार होता मूवीमध्ये त्याने काय केलं होतं ह्या पेंडुलमचा यूज केला होता. बट वी आर फार्मासिस्ट, आपण तर काही पेंडुलम वगैरे घेणार नाही. हिप्नोटिक्स करायसाठी आपण जे काही ड्रग्स यूज करतो किंवा जे काही ड्रग डिस्कवर्ड झाले आहेत त्या ड्रग्स त्या कॅटेगरीमध्ये येणारे ड्रग्स जे आहेत ते हिप्नोटिक्समध्ये येतात. आणि सिडेशन म्हणजे झोप येण्यासाठी जे काही ड्रग्स यूज केले जाते त्याला आपण सिडेटिव्ह कॉझिंग पिल्स किंवा सिडेटिव्ह कॉझिंग एजंट्स म्हणतो. सो तुम्हाला बेसिक आयडिया आली असणार हिप्नोटिक्स आणि सिडेटिव्ह ह्या दोन जे कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टवरती तुम्हाला एक बेसिक आयडिया आली असणार. ठीक आहे. सगळ्यात आधी सिडेटिव्हवरती आपण डिस्कस करू. आता तुम्ही बघा आता रोज रात्री झोपायला जातात, झोपायला गेल्या तुम्हाला झोप लागते का? नाही. तुम्ही जर कितीही दमला असणार, कितीही तुम्ही दिवसभर वर्क केला असणार, कॉलेजमध्ये गेला असणार किंवा काहीही करू द्या, बट काय होतं की तुम्ही जसं झोपायला घेतलं तेव्हा तुम्हाला झोप येत नाही. 5-10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, त्याच्यानंतर काय होतं की हळूहळू आपलं ब्रेन काय आहे ते शांत होत राहते. म्हणजे आता आधी आपण झोपायला घेतलं तर काय होतं की एक 10-15 मिनिटं तर आपल्या ब्रेनमध्ये सारखं सतत काही ना काही विचार असतात. म्हणजे आज दिवसभर आपण काय केलं, आज आपण हे करायला पाहिजे होतं, हे नाही करायला पाहिजे होतं, किंवा हे आपल्याकडनं राहून गेलं, किंवा उद्या आपल्याला असं करायचं. म्हणजे आपण ते डिस्कस करत होतो जेव्हा आपण एकटं असतो आणि जेव्हा आपण स्टेबल असतो. मग आफ्टर सम पिरियड ऑफ टाईम काय होतं की हे जे काही विचार आहे ते हळूहळू कमी होतात. कमी झाल्यानंतर काय होतं की आपल्याला कळत पण नाही कधी आपण झोपी जातो. ठीक आहे. सो हा जो पिरियड आहे, हा ज्या पिरियडमध्ये आपण झोपायला जातो आणि आपल्याला झोप लागते, तो जो पिरियड आहे तो मिनिमम 30 मिनिट्सचा असायला पाहिजे. जर 30 मिनिट्समध्ये एखादा नॉर्मल पेशंट जर झोपी जात असणार तर तो हेल्दी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे, कुठल्याही प्रकारचा डिसीज त्याला नाही आहे. बट काही असे पेशंट आहे ज्याला तासनतास झोप येत नाही किंवा झोप लागली तरी अचानक जाग येते. असं कशामुळं होतं? तर पहिल्यांदा नॉर्मल पेशंट आहे त्याला झोपायला जायसाठी आपला जो ब्रेन आहे तो ब्रेन स्टेबल असणं गरजेचं आहे. म्हणजे जे काही विचार आहे ते विचार आपल्याला स्टेबलाइज करणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर पेशंट काम होणं गरजेचं आहे. जर एखादा पर्सन 30 मिनिट्समध्ये काम होत असणार आणि 30 मिनिट्समध्ये जर त्याला झोप येत असणार तर तो नॉर्मल पेशंट आहे. बट समटाईम्स काय होतं की बऱ्याचदा आपल्या मनामध्ये खूप गोंधळ असतो. म्हणजे आता बघा, आता फॉर एक्झाम्पल उद्या आपल्याला गॅदरिंग आहे, आपल्याला परफॉर्म करायचं आहे. जर ठीक आहे तुम्ही एक्सपिरियन्स आहे, 3rd इयर फायनल इयरमध्ये असणार तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण फर्स्ट इयर आणि 2nd इयर स्टुडंटमध्ये काय होतं, ज्यांनी कधीच परफॉर्म केलं नाही त्यांना थोडी भीती वाटते. ओ माय गॉड, उद्या माझा शो आहे, मी कसं परफॉर्म करणार, मी कसा डान्स करणार, किंवा मी रॅम्प वॉक कसं करणार, किंवा काही जे काही ॲक्ट आहे मी ती कसं करणार. बऱ्याचदा भरपूर असे टेन्शन येतात. ठीक आहे. मग अशा टेन्शनमुळे काय होतं, जो ब्रेन आहे तो ब्रेन एक्सायटेड स्टेजमध्ये जातो. म्हणजे भरपूर असे विचार माणसाला येतात. मग ह्या कंडिशनमध्ये काय होतं की जो सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे तो हायपर ॲक्टिव्ह होतो. आणि हायपर ॲक्टिव्ह झाल्यामुळं काय होतं, पेशंटला किंवा पेशंट म्हटल्यापेक्षा जो पर्टिक्युलर स्टुडंट आहे त्या स्टुडंटला झोप येत नाही. ठीक आहे. आता हे सगळं का झालं, जो ब्रेन आहे तो ब्रेन एक्साइटमेंट झाला होता, एक्सायटेटरी स्टेजमध्ये होता. ठीक आहे. आता हे स्टुडंट लाईफमध्ये झाले. बट
स्टुडंट लाईफ झाल्यानंतरही बरेच असे कॉम्प्लिकेशन्स असतात, बरेच असे विचार म्हणा किंवा काही रिझनमुळे काय होतं की बरेच पेशंटमध्ये हे जे ब्रेन आहे एक्सायटेड स्टेजमध्ये असतं, ते नॉर्मलाइज्ड होत नाही. मग एक्सटर्नली आपण त्याला काय करतो, ड्रग्स प्रोव्हाइड करतो सो दॅट जो काही पेशंट आहे तो काम व्हावं, तो स्टेबलाइज्ड व्हावा. ठीक आहे. ज्या कंडिशनमध्ये पेशंटची झोप ही 6 तास होत नाही किंवा 30 मिनिट्सच्या अबाव झाले त्याला झोप लागत नाही, त्या कंडिशनला आपण इन्सोमनिया म्हणतो. म्हणजे झोप न येण्याची कंडिशन, म्हणजे स्लीपलेसनेस जी कंडिशन आहे त्याला काय म्हणतो, इन्सोमनिया म्हणतो. हे इन्सोमनिया कशामुळे होतं, तर मेंटल एक्साइटमेंट किंवा इमोशनल स्ट्रेस, हायपरटेन्शन याच्यामुळे हा इन्सोमनिया होतो. ठीक आहे. सो हे जे सिडेटिव्स आणि हिप्नोटिक्स काय सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये काम करतात आणि कशा प्रकारे काम करतात, तर जे काही मेंटल एक्साइटमेंट आहे त्याला डिप्रेस करण्यासाठी हे आपले जे सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक्स काम करतात. सिडेटिव्ह क्लिअर आहे सगळ्यांना की जर जो ब्रेन आहे तो हायपर एक्साइट झाला असणार किंवा हायपर ॲक्टिव्ह झाला असणार, सेंट्रल नर्वस सिस्टीम हायपर ॲक्टिव्हिटी शो करणार असणार, तर सिडेटिव्स काय करतात, त्या पर्टिक्युलर पेशंटला नॅचरल स्लीप जी आहे ती प्रोव्हाइड करणार. ठीक आहे. त्या पेशंटला काम करणार. सिडेटिव्स कळलं सगळ्यांना. आता हिप्नोटिक्स म्हणजे काय, तर हिप्नोटिक्स जे ड्रग्स आहे ते सुद्धा सेम वर्क करतात. ते काय करतात, मेंटल स्ट्रेसला कमी करतात, जो ड्राउझिनेस आहे त्याला इन्क्रीज करतात, म्हणजे झोप येण्याची जी काही प्रोसेस आहे त्याला इन्क्रीज करतो, कम्प्लिटली नॉर्मल स्लीप पेशंटला प्रोव्हाइड करतो. हिप्नोसिस म्हणजेच काय, तर स्ट्रॉंग डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. नाव द क्वेश्चन इज की सिडेटिव्ह आणि हिप्नोटिस सेम जर फंक्शन शो करत असणार तर त्यांच्यामधलं डिफरन्स काय आहे. तर फर्स्ट थिंग, जर हा आपला पर्टिक्युलर ड्रग आहे, फॉर एक्झाम्पल हा एक ड्रग आहे, जर ह्या ड्रगमधला जर स्मॉल क्वांटिटी आपण यूज करत असणार पेशंटसाठी, पेशंटच्या प्रॉब्लेमसाठी, त्याला ट्रीटमेंट करायसाठी, तर त्याला आपण सिडेटिव्स म्हणतो. आणि लार्ज अमाऊंटमध्ये जर एखादा ड्रग आपण यूज करणार तर त्याला आपण हिप्नोटिक्स म्हणतो. हे सिडेटिव्स काय करतात, तर सिडेटिव्स काय करतात, पेशंटला काम करतात, माइल्ड डिप्रेशन जो आहे तो डिक्रीज करतो आणि इमोशनल स्ट्रेस जो आहे तो कमी करतो. सायमल्टेनियसली जे हिप्नोटिक्स आहे, हिप्नोटिक्स काय करणार, तर पेशंटला कामनेस देतो. ठीक आहे. स्टेबल करतो, डिप्रेशन जे आहे त्याला कमी करतो आणि नॉर्मल स्लीप प्रोड्यूस करतो. एक मगाशी डिस्कस करताना मी तुम्हाला सांगितलं की हा जो सिडेटिव्स आहे तो नॉर्मल स्लीप प्रोड्यूस करतो. तर सॉरी, सिडेटिव्स हा नॉर्मल स्लीप प्रोड्यूस करत नाही. इट डज नॉट प्रोव्हाइड नॉर्मल स्लीप टू द पेशंट. ओनली हिप्नोटिक्स प्रोव्हाइड अ नॉर्मल स्लीप टू द पेशंट. ओके. सो हे जे काही सिडेटिव्स आणि हिप्नोटिक्स आहे याच्यामधला डिफरन्स सगळ्यांना क्लिअर आहे की ड्रग्स सेम आहे, फक्त क्वांटिटीवरती डिपेंड करतं की ते सिडेटिव्स आहे की हिप्नोटिक्स आहे. ओके. Now, this sedative and hypnotics are classified into 3 categories. First one is a benzodiazepine, second one आहे barbiturates and third one आहे miscellaneous. Benzodiazepine मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला बघायचं आहे सार ऑफ बेन्झोडायझोपिन. ह्या कॅटेगरीमध्ये टोटल आपल्याला 7 ड्रग डिस्कस करायचा आहे, ज्याच्यामध्ये डायझोपाम मधला सिंथेसिस सुद्धा बघायचं आहे. देन वी हॅव बार्बिच्युरेटमध्ये टोटल 6 ड्रग्स बघायचे आहे आपल्याला, 7 ड्रग्स बघायचे आहे. देन वी हॅव टू डिस्कस अबाउट द सार ऑफ बार्बिच्युरेट्स. देन वी हॅव मिसलेनियसमध्ये 3 कॅटेगरी आहे. फर्स्ट आहे अमाइड अँड इमाइड, ज्याच्यामध्ये एक ड्रग डिस्कस करायची, दॅट इज ग्लुटेमाइड. देन अल्कोहोल अँड डेरिव्हेटिव्ह अँड थर्ड वन इज अल्डिहाइड अँड डेरिव्हेटिव्ह. ओके. सो फर्स्ट वन आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ सिडेटिव्ह अँड हिप्नोटिक्स. लेट मी क्लिअर वन थिंग, जे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपण आत्ता डिस्कस करणार आहोत ते सगळे कॉमन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन राहणार आहे ह्या कॅटेगरीमधल्या ड्रग्सच्या. ओके. सो म्हणजे बेन्झोडायझोपिन सुद्धा सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो आणि बार्बिच्युरेट सुद्धा सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. जो डिफरन्स आहे दोन्ही ड्रग्समधला मी तुम्हाला एक्सप्लेन सांगणार आहे की नेमका कोणता डिफरन्स आहे. बाकी जे मेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ते सेम आहे आणि मोस्ट ऑफ द जे मिसलेनियसमधले जे ड्रग्स आहे ते सुद्धा सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. सो ओव्हरऑल ह्या कॅटेगरीमधलं सगळे ड्रग आहे सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक्स काय करतात, गाबा रिसेप्टार्सवरती जाऊन ॲक्ट करतात. स्पेशली गाबा ए रिसेप्टारवरती तो त्याचा ॲक्शन शो करतात. हा काय करतो, लिगॅन गेटेड आयन चॅनलला ओपन करतो आणि क्लोरिएड आयन्सचं इन्फ्लक्सला इन्क्रीज करतो. नाही कळलं ना, थोडं कॉम्प्लिकेटेड वाटते. ओके. याला थोडं इझी करून एक्सप्लेन करते की आपल्या बॉडीमध्ये एक गाबा रिसेप्टार प्रेझेंट असतो. गाबा रिसेप्टारचे 2 पार्ट्स असतात. गाबा रिसेप्टार्स म्हणजेच काय, तर
दिस गाबा स्टँड फॉर गॅबा अमिनो ब्युटेरिक ॲसिड. हे रिसेप्टार्स असतात जे आपले नर्वस सिस्टीम म्हणजे न्यूरॉन्समध्ये प्रेझेंट असतात. त्याचे 2 टाईप्स असतात. फर्स्ट आहे ए आणि बी. आपला जो ड्रग वर्क करतो तो गाबा ए रिसेप्टरवरती. जो हा गाबा ए रिसेप्टर आहे तो आयनोट्रॉपिक इन नेचर आहे आणि गाबा बी जो रिसेप्टर आहे तो GPCR दॅट इज जी कपल्ड प्रोटीन रिसेप्टर या कॅटेगरीमध्ये हा बी रिसेप्टर येतो. ओके, सो आपला जो ड्रग ऍक्ट करतो तो गाबा ए रिसेप्टरवरती म्हणजेच आयनोट्रॉपिक रिसेप्टरवरती काम करतो. हा जो गाबा रिसेप्टर आहे बेसिकली अशा फॉर्ममध्ये आपल्या न्यूरॉन्समध्ये प्रेझेंट असतो. याच्यामध्ये 5 सब युनिट्स असतात, ज्याच्यामध्ये अल्फा हे 2 सब युनिट्स, 2 बीटा सब युनिट्स असतात आणि एक गॅमा सब युनिट प्रेझेंट असतात. हे जे अल्फा आणि बीटा हे एकमेकाला अटॅच्ड आहे. याच्यामधला जो हा लिंकेज असतो हा गाबा बाइंडिंग साईट असतो. गाबा हे एक न्यूरोट्रान्समीटर सुद्धा आहे, जे न्यूरोट्रान्समीटर ह्या रिसेप्टर्सला जाऊन बाउंड होतात. अगेन जी बीटा साईड आहे, बीटा साईडमध्ये बार्बिच्युरेट बाइंडिंग साईड असते, म्हणजे जिथं आपला बार्बिच्युरेट ड्रग जाऊन बाउंड होतो. देन अल्फा आणि गॅबामधला हा जो लिंकेज आहे, ह्या लिंकेजमध्ये किंवा हे जे अटॅचमेंट आहे इथे बेन्झोडायझोपिन बाइंडिंग साईड आहे. ओके, सो बेन्झोडायझोपिन कुठे जाऊन अटॅच होणार तर अल्फा आणि गॅमाच्या मध्ये जाऊन अटॅच होणार आणि त्याचा ॲक्शन शो करणार. आणि बार्बिच्युरेट्स कुठे जाऊन बाइंड होणार तर त्याच्या बीटा साईडवरती जाऊन अटॅच होणार आणि त्याचं जे काही पर्टिक्युलर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ते शो करणार. ओके, सो आता हे जे ड्रग आहे नेमकं ह्या रिसेप्टरवरती कशा प्रकारे वर्क करतात तर फॉर एक्झाम्पल ही आपली सेल मेम्ब्रेन आहे आणि ही आउटर जी एरिया असतो त्याला आपण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड म्हणतो आणि जो इनर स्पेस असतो त्याला इंट्रा सेल्युलर फ्लुइड म्हणतो. ठीक आहे, आता एक्सटर्नली काय होतं, क्लोरीड आयनचं कॉन्सन्ट्रेशन ते एक्सेस प्रमाणात असतं आणि इंटरनली जे पॉझिटिव्हली सोडियम आयन्स असतात त्या सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे जास्त प्रमाणात असतं. म्हणजे एक्सटर्नली निगेटिव्ह चार्ज आणि इंटरनली जो पॉझिटिव्ह चार्ज तो प्रेझेंट असतो. मग एक्सटर्नली निगेटिव्ह आणि इंटरनली पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे ही जी मेम्ब्रेन आहे ती स्टेबलाइज्ड असते. बट इथे काय होतं, एक क्लोराईड आयन चॅनल हे प्रेझेंट असतो. मग आपला ड्रग काय करतो, जेव्हा त्याच्या पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन तो बाउंड होतो तेव्हा काय करतो, हे जे क्लोराईड आयन चॅनल आहे याला ओपन करतो. याला ओपन केल्यामुळं काय होतं की क्लोराईड आयन्स काय करतात, इंटरनली मूव्ह व्हायला लागतात. म्हणजेच जे काही निगेटिव्ह चार्जेस एक्सटर्नली प्रेझेंट होतात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन इंटरनली इन्क्रीज होतं. म्हणजे सेलच्या आतमध्ये निगेटिव्ह आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होते. निगेटिव्ह आयन्स इन्क्रीज झाल्यामुळं काय होतं, जी काही सेल आहे ती आपली पोलराइज्ड होते. ज्या स्टेजमध्ये एक्सटर्नली निगेटिव्ह आयन्स प्रेझेंट होते आणि इंटरनली पॉझिटिव्ह आयन्स प्रेझेंट होते त्या स्टेजमध्ये आपली जी काही मेम्ब्रेन होती ती पोलराइज्ड होते. बट आफ्टर ओपनिंग दिस क्लोराईड आयन चॅनल, हे जे हा क्लोराईड आयन सेलमध्ये इंटर्ड होतात तेव्हा काय होतात की ही जी पोलराइज्ड झालेली मेम्ब्रेन आहे ती हायपर पोलराइज्ड होते. हायपर पोलराइज झाल्यामुळं काय होतं की जो एक्साइटमेंट झालेला पेशंट होता ज्याचा ब्रेन हा हायपर ॲक्टिव्ह स्टेजमध्ये होता तेव्हा तो काय होतो, काम होतो आणि जे एक्साइटमेंट आहे ती डिक्रीज होते. आणि आपल्याला पाहिजेच काय तर आपल्याला हेच पाहिजे की जो काही एक्साइट झालेला पेशंट आहे, जो हायपर ॲक्टिव्ह झालेला पेशंट आहे त्याला काम करायचं आणि त्याचं एक्साइटमेंट कमी करायचं आहे. सो हे जे आपले ड्रग्स काय करतात, हे क्लोराईड आयन चॅनलला ओपन करतात आणि क्लोराईड आयन चॅनलची एंट्री इन्क्रीज होते. सो दॅट क्लोराईड आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, सेल हायपर पोलराइज्ड होते. आणि हायपर पोलराइज्ड कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे तर कामनेस किंवा एक्साइटमेंट डिक्रीज करायसाठी हे रिस्पॉन्सिबल आहे. जो आता तुम्हाला क्लिअर झाला असणार की हे काय करतात, गाबा ए रिसेप्टरला जाऊन बाउंड होतात आणि पर्टिक्युलर ड्रग पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतात आणि त्याचं जे काही पर्टिक्युलर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे म्हणजेच काय हायपर पोलरायझेशन करायचं वर्क आहे किंवा कामनेस शोज करायचं वर्क आहे ते कॅरीड आउट करतात. जे मी तुम्हाला पॉईंट एक्सप्लेन करत आहे ते सगळे पॉईंट्स आपल्या नोट्समध्ये प्रेझेंट आहे. प्रत्येक पॉईंट हा रीड करून तुम्हाला दाखवणं पॉसिबल होत नाही, कारण रीडिंग जर केलं तर ऑब्व्हियसली मुलांना बोर होतं आणि लेक्चरसुद्धा भरपूर वास्ट होतो. सो आय सजेस्ट ऑल ऑफ यू की तुम्ही हे नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डाउनलोड करा,
लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. इझिली नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता आणि सगळे पॉईंट तुम्ही रीड करू शकता. ओके, सो जनरल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सगळ्यांना क्लिअर आहे की आपले जे ड्रग्स आहे ड्रग काय करतात, स्पेशली गाबा ए रिसेप्टारला जाऊन बाउंड होत अँड आफ्टर बाइंडिंग टू दिस रिसेप्टार दे ओपन द आयन चॅनल अँड ड्यू टू ओपनिंग ऑफ दिस आयन चॅनल द मेम्ब्रेन गेट हायपरपोलराइज्ड आणि हायपरपोलरायझेशन झाल्यामुळं काय होतं की जे काही एक्साइटमेंट झालं होतं, जे काही एक्सेस सेंट्रल नर्वस सिस्टीम वर्क करतं ते डिप्रेस्ड होतं आणि पेशंट काय होतं, पेशंट स्टेबल होतं, काम होतं आणि जो काही इन्सोमनिया झाला आहे ते इन्सोमनियाला ट्रीट करता येतं, प्लस सिडेटिव्ह आणि हिप्नोटिक्स कॉज करता येते. ओके, सो अनदर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा जो ड्रग आहे हा AMPA रिसेप्टारला जाऊन बाउंड होता. तर नेमकं हा AMPA रिसेप्टार्स म्हणजेच काय, तर हा एक पर्टिक्युलर रिसेप्टार जो ग्लुटामेटला सेन्सिटिव्ह आहे. ग्लुटामेट काय, तर ग्लुटामेट हा कम्प्लिटली अपोजिट वर्क शो करतो गाबा रिसेप्टारचा. म्हणजेच काय, ओव्हरऑल हा न्यूरोट्रान्समीटरच्या फ्लोला इन्क्रीज करतो आणि ॲक्शन पोटेन्शियलला इन्क्रीज करतो. ओके, सो दिस इज द जनरल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. नाव द क्वेश्चन इज की हे जे आपले बेन्झोडायझोपिन आणि बार्बिच्युरेट्स आहे यांच्यामध्ये डिफरन्स काय. ओके, बेन्झोडायझोपिन काय करतो की हा गाबा ए रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो आणि आयन चॅनलला ओपन करतो. म्हणजेच काय, तर आयन्स क्लोराईड आयन्सचं जे काही इन्फ्लक्स आहे इन्फ्लक्सला इन्क्रीज करतो. इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं की हायपर पोलरायझेशन, आताच आपण त्याच्याबद्दल डिस्कस केलं आहे. नाव बार्बिच्युरेट काय करतो, बार्बिच्युरेट सेम काय करतो, गाबा ए रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो, त्याच्या पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन तो बाउंड करतो. अगेन हा काय करतो, जे काही क्लोराईड आयनचं ओपनिंग टाइम आहे त्याला इन्क्रीज करतो. म्हणजेच बेन्झोडायझोपिन क्लोराईड आयन्सच्या चॅनलला जेवढा वेळ ओपन करतो त्यापेक्षा जास्त टायमिंग हा आपला बार्बिच्युरेट ओपन करतो. म्हणजेच काय, जो टायमिंग आहे त्या टायमिंग किंवा जो पिरियड आहे ज्यामध्ये क्लोराईड आयन हा ओपन असतो त्या ओपनिंगच्या टायमिंगला हा इन्क्रीज करतो. म्हणजे ऑब्व्हियसली टायमिंग इन्क्रीज झाला म्हणजे क्लोराईड आयन जास्त प्रमाणात सेलमध्ये इंटर्ड होणार, म्हणजे निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होणार. निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज झालं म्हणजेच काय, अगेन हायपरपोलरायझेशन इन्क्रीज होणार. हायपरपोलरायझेशन इन्क्रीज झाल्यामुळे काय होणार की सोडियम चॅनल जे आहे ते स्टॉप होणार. म्हणजे पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होणार. पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झाल्यामुळे काय होईल की सेंट्रल नर्वस सिस्टीम काय होणार, डिक्रीज होणार किंवा डिप्रेस्ड होणार. ओके, it is discovered that this benzodiazepine have some special properties like sedative, hypnotic, anti-anxiety property किंवा अँटी कन्व्हल्जंट, मसल रिलॅक्संट ही प्रॉपर्टी ह्या बेन्झोडायझोपिनमध्ये अपियर झाले किंवा हे त्याचं नेचर आहे हे असं डिस्कवर झालं. आफ्टर दॅट हा जो बेन्झोडायझोपिन आहे एन्झायटी डिप्रेस करायसाठी किंवा इन्सोमनियाच्या ट्रीटमेंटसाठी याचा यूज केला झाला. ठीक आहे, बट आफ्टर सम पिरियड ऑफ टाइम असं डिस्कवरी झाले की जो बार्बिच्युरेट्स आहे मोर सेफर आणि मोर इफेक्टिव्ह आहे ॲज कम्पेअर टू बेन्झोडायझोपिन. ओके, सो बेन्झोडायझोपिन हा गुड आहे, त्याचं जे काही वर्क आहे तो प्रॉपर शो करतो, बट बार्बिच्युरेट हा बेटर आहे. आणि दोघांमधलं हे डिफरन्स आपल्याला माहिती आहे की जर लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपण एखादा ड्रग यूज करत असणार ह्या कॅटेगरीमधला तर त्याला तो सिडेटिव्ह कॉज करतो आणि हाय कॉन्सन्ट्रेशन हाय डोजमध्ये जर आपण त्या ड्रगचा यूज केला तर तो हिप्नोटिक कॉज करतो. ओके, नाव फर्स्ट ऑफ ऑल काय आपला की बेन्झोडायझोपिन कॅटेगरी आहे. बेन्झोडायझोपिन म्हणजेच काय, तर बेन्झो आणि डायझोपिन म्हणजेच काय, बेन्झो म्हणजेच काय तर आपली बेन्झिन रिंग. ओके, आणि डायझोपिन म्हणजेच काय, डाय म्हणजेच काय तर 2 आणि अझो म्हणजेच काय तर अझो म्हणजे आपण नायट्रोजन म्हणतो मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये. ओके, सो असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये बेन्झिन रिंग आहे आणि अनदर रिंग अटॅच्ड आहे ज्याच्यामध्ये 2 नायट्रोजन अटॅच आहे. ओके, सो दिस इज अ डायझोपिन रिंग. म्हणजेच याच्यामध्ये एक बेन्झिन आहे, एक अनदर रिंग त्याला अटॅच आहे ज्याच्यामध्ये 2 अझा कंपाऊंड हे प्रेझेंट आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर बेन्झोडायझोपिन. बेन्झोडायझोपिन म्हणजे जनरल स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर कुठलाही ड्रगमध्ये तुम्हाला हे 3 रिंग अटॅच भेटणार. ठीक आहे, म्हणजे एक बेन्झिन रिंग ज्याला अनादर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड रिंग अटॅच आहे त्याच्यामध्ये 2 नायट्रोजन प्रेझेंट आहे आणि याचं जे नॉमेनक्लेचर आहे, नॉमेनक्लेचर ऑलवेज स्टार्ट फ्रॉम दिस नायट्रोजन जो अटॅच्ड आहे ह्या रिंगला. ठीक आहे, ह्या नायट्रोजनला ऑलवेज आपण फर्स्ट पोझिशन देणार आहे. आफ्टर दॅट
जो इथे कीटोन प्रेझेंट आहे त्याला सेकंड नंबर, देन थर्ड, आणि जो नायट्रोजन प्रेझेंट आहे त्याला फोर्थ नंबर देणार. ठीक आहे. आणि आफ्टर दॅट जो कार्बन प्रेझेंट आहे त्याला फिफ्थ नंबर, म्हणजे 1 2 3 4 आणि 5 हे 5 ह्या रिंग कंप्लीट झाले. देन रिंग किंवा आपण ह्या रिंगला सुद्धा आपण नॉमेनक्लेचर करू शकतो. रिंग ए, रिंग बी, रिंग सी. म्हणजे आता ही रिंग आपली ए, ही बी आणि सी. ठीक आहे. आणि नॉमेनक्लेचर कुठून स्टार्ट होते तर ह्या डायझेपिन रिंग पासून आपलं नॉमेनक्लेचर स्टार्ट होते. 1 2 3 4 5. अगेन शिफ्ट टू रिंग ए, 6 7 8 आणि 9. जे रिंग सी आहे, ह्या रिंग सी जो सबस्टिट्यूशन आहे याला आपण 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 5 डॅश आणि 6 डॅश अशा प्रकारे नॉमेनक्लेचर करतो. सो नॉमेनक्लेचर सगळ्यांना क्लिअर आहे. नाऊ मेकॅनिझम ऑफ ऍक्शन सुद्धा सगळ्यांना क्लिअर आहे की हा काय करतो, गाबा रिसेप्टरला जातो. गाबा रिसेप्टर म्हणजे काय तर गॅमा अमिनो ब्युटेरिक ऍसिड रिसेप्टर, ज्याला जाऊन बाउंड होतो, त्याच्या न्यूरोट्रान्समिटर्सला तो इन्क्रीज करतो, विच रिड्यूस द ऍक्टिव्हिटी ऑफ न्यूरॉन दॅट कॉजेस द स्ट्रेस अँड एन्झायटी. नाऊ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट चालू होतो तो म्हणजे सार, म्हणजे स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप ऑफ बेन्झोडायझोपिन, म्हणजेच जो काही आपला बेन्झोडायझोपिन आहे याच्या स्ट्रक्चरचं त्याच्या ऍक्टिव्हिटी सोबतचं रिलेशनशिप. नॉमेनक्लेचर क्लिअर आहे, जनरल स्ट्रक्चर सगळ्यांना क्लिअर आहे. या जनरल स्ट्रक्चरवरून आपण इझिली सार लिहू शकतो. इझिली सार कशा लिहू शकतो, फर्स्ट काय करायचं, कुठलाही कंपाऊंडचं सार लिहिताना आधी नॉमेनक्लेचर करून घ्यायचं, म्हणजे सार लिहायला इझी होते. देन आपल्याला हा जो कंपाऊंड आहे याच्यामध्ये 3 रिंग प्रेझेंट आहे, रिंग ए, रिंग बी आणि रिंग सी. सो सबस्टिट्यूशन करताना सुद्धा आपण ह्याच वेने जाणार की रिंग ए मध्ये आपण सबस्टिट्यूशन केलं तर काय आपला ड्रग शो करणार, म्हणजे त्याची ऍक्टिव्हिटी इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार. रिंग बी मध्ये जर आपण सबस्टिट्यूशन केलं, म्हणजे ह्या नायट्रोजनवरती जर आपण सबस्टिट्यूशन केलं, तर इथे बघा मेन्शन करताना स्ट्रक्चर, जनरल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला इथे एक R1 प्रेझेंट आहे, इथे आपण याला R2 म्हणूया. ठीक आहे. इथे हा एक R2 प्रेझेंट आहे, म्हणजे ऑब्व्हियसली रिंग ए मध्ये आपण इथे सबस्टिट्यूशन करू शकतो आणि रिंग बी मध्ये आपण ह्या R2 ला सबस्टिट्यूशन करू शकतो. रिमेनिंग जो काही कंपोनंट आहे किंवा जे काही फंक्शनल ग्रुप आहे ते आपल्याला ॲज इट इज प्लेस करायचं आहे त्याच्या डिझायरेबल ॲक्टिव्हिटीसाठी. अगेन रिंग सी मध्ये बघा एक R3 प्रेझेंट आहे, सो इथे आपण सबस्टिट्यूशन करू शकतो, बाकी कुठल्याही पोझिशनमध्ये सबस्टिट्यूशन करू शकत नाही. म्हणजे इन जनरल तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन आला आणि तुम्हाला काहीच माहिती नाही शिवाय जनरल स्ट्रक्चरच्या, तर तुम्ही सार लिहिताना तुम्ही हे जरी पॉईंट बेसिक लिहिले तरी तुम्हाला मार्क्स मिळतात. हो, एवढं जरी लिहिलं तरी मार्क्स मिळतात. फक्त काय तुम्हाला पॉईंट प्रॉपर लिहायचे आहे आणि तुम्हाला काय एक्सप्लेन करायचं आहे ते तुमच्या एक्झामिनरपर्यंत पोहोचवायचं आहे. तुम्हाला माहिती नाही आहे सपोज की कुठला सबस्टिट्यूशन केल्यानं ऍक्टिव्हिटी इन्क्रीज होते की डिक्रीज होते, तर काय फक्त जनरल स्ट्रक्चर लिहिलं, याच्यामधले रिंग यांना नॉमेनक्लेचर केलं, रिंग ए बी सी आणि ए मध्ये इथे सबस्टिट्यूशन करू शकतो एखादा मिथिल, देन R2 R3 मध्ये सबस्टिट्यूशन करतो. ह्या प्रकारे जर तुम्ही सॉफिस्टिकेट वेने जरी सार लिहिला तर तुम्ही हाफ मार्क तरी घेऊ शकता. कम्प्लिटली मार्क्स नाही, बट हाफ मार्क्स तुम्हाला एक्झामिनर इझिली देणार. ओके, सो हे ट्रिक सांगितले मी तुम्हाला, बट नाही आपल्याला सार पूर्ण लिहायचं असते आणि पूर्ण आपल्याला लर्न करायचं असतं, सो आपल्याला कम्प्लीट मार्क्स भेटला पाहिजे. ओके, नाऊ सार लिहिताना रिंग ए हा काय आहे तर आपला हा अरिल ग्रुप आहे, म्हणजे इथे अरिल 7th पोझिशनला जो कंपाऊंड आहे याला आपण अरिल ग्रुपच्या नावाने इथे मेन्शन करणार आहोत, कारण इथे सबस्टिट्यूशन करू शकतो, बाकी 8 9 आणि 6 पोझिशनमध्ये आपण सबस्टिट्यूशन करू शकत नाही. देन रिंग बी ज्याला 1,4 डायझेपिन रिंग म्हणतात, देन रिंग सी म्हणजेच फिनिल सबस्टिट्यूशन, इथे काही करू शकतो का त्याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. फर्स्ट थिंग, रिंग ए म्हणजेच अरिल ग्रुप ॲट R1 पोझिशन, जिथे 7th पोझिशनमध्ये जो आपला R अटॅच आहे तिथे आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. जर त्या पोझिशनमध्ये जर आपण इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप लाईक क्लोरीन, ब्रोमिन, NO2 सायनाइड कंपाऊंड जर आपण अटॅच केला तर ऍक्टिव्हिटी इन्क्रीज होते. फॉर एक्झाम्पल फ्लुराझेपिन हा एक ड्रग आहे ज्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन केलं आहे आणि ऍक्टिव्हिटी इन्क्रीज झाली आहे. ह्या कंपाऊंडमध्ये जर आपण 6 7 आणि 9th पोझिशनमध्ये जर सबस्टिट्यूशन केली तर ऍक्टिव्हिटी डिक्रीज होते. हा पॉईंट तुम्ही इझिली लिहू शकता. राईट. देन रिंग बी मध्ये काय होतं की रिंग बी मध्ये जो फर्स्ट पोझिशन आहे, म्हणजे आता ही रिंग बी आहे, रिंग बी मधला हा जो फर्स्ट पोझिशन म्हणजे नायट्रोजनला जो आपला R2 अटॅच आहे, इथे काय सबस्टिट्यूशन करू शकतो तर
हा जो फर्स्ट पोझिशन आहे, या फर्स्ट पोझिशनमध्ये आपण अल्किल ग्रुप सबस्टिट्यूशन करू शकतो, लाईक मिथिल इथिल. हा जर कंपाऊंड इथे आपण सबस्टिट्यूट केला तर ऍक्टिव्हिटी इन्क्रीज होते. अगेन एक्झाम्पल आहे फ्लोराझेपॅमचा. स्ट्रक्चर आपण बघूया कसं आहे फ्लोराझेपॅमचं. ओके, सो इथे आपल्याला तुम्ही नाव जरी मेन्शन केलं तरी बस आहे. सेकंड पोझिशनला जो कार्बोनिल ग्रुप आहे दॅट इज C डबल बॉन्ड O हा इसेन्शियल आहे. इथे आपण सबस्टिट्यूशन करू शकत नाही. ह्या कार्बोनिल ग्रुपला जर आपण 2 हायड्रोजननी जर रिप्लेस केला तर काय होतं, कंपाऊंडची जी ऍक्टिव्हिटी आहे ती डिक्रीज होते. फॉर एक्झाम्पल मेटाझेपान हा ड्रग आहे ज्याच्यामध्ये हा जो C डबल बॉन्ड आहे, हा C डबल बॉन्डला हायड्रोजननी रिप्लेस केला आहे, म्हणजे CH2 त्यांनी फॉर्म केला आहे. सो जर ह्या प्रकारे जर आपण कंपाऊंड सिंथेसाइज केला तर ऍक्टिव्हिटी डिक्रीज होते. देन ॲट पोझिशन 3 मध्ये जर आपण H किंवा OH रिप्लेस केला, सी दिस इज द पोझिशन नंबर 3 ऑफ रिंग B. हा पोझिशनमध्ये जर आपण H आणि OH जर प्लेस केला तर ऍक्टिव्हिटी डिक्रीज होते. बट इथे आपण कार्बोनिल ग्रुप अटॅच करू शकतो सो दॅट द ड्युरेशन ऑफ ॲक्शन गेट इन्क्रीजेस. देन ॲट पोझिशन 5th आणि 4th जो डबल बॉन्ड प्रेझेंट आहे हा नेसेसरी आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. ह्या डबल बॉन्डमध्ये आपण कुठल्याही प्रकारचे चेंजेस करू शकत नाही, इथे हायड्रोजन ॲड करू शकत नाही. अगेन जो 5th पोझिशन आहे इथे हा फिनिल सबस्टिट्यूशन नेसेसरी आहे फॉर इट्स ॲक्टिव्हिटी. ओके, सो रिंग A कम्प्लीट झाला, रिंग B कम्प्लीट झाला. नाव द टाइम फॉर रिंग C मध्ये जर आपण एखादा इलेक्ट्रोनिगेटिव्ह सबस्टिट्यूशन लाईक फ्लोरीन हा ऑर्थो किंवा डाय ऑर्थो पोझिशनमध्ये जर प्लेस केला तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. म्हणजेच आता C ऑर्थो मेटा पॅरा सगळ्यांना माहिती आहे. दिस सेकंड वन इज अ ऑर्थो, द थर्ड वन इज अ मेटा अँड फोर्थ वन इज अ पॅरा. ऑर्थो म्हणजे फक्त सेकंड डॅश पोझिशनला आणि डाय ऑर्थो म्हणजे हा 6 आणि हा 2 पोझिशनला जर आपण एखादा कंपाऊंड म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह कंपाऊंड लाईक क्लोरीन किंवा फ्लोरीन सबस्टिट्यूट केला तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. सो इथे सबस्टिट्यूशन आपण करू शकतो. देन ही जी बेन्झिन रिंग आहे, ह्या बेन्झिन रिंगला आपण एखादा हेट्रोसायक्लिक रिंग किंवा पॅराझोल रिंगनी जर रिप्लेस केला तर जो काही कंपाऊंड आहे त्याची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. लाईक रिफॅझेपॅमचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर हे बेन्झिन रिंग रिप्लेस झालेली आहे पॅराझोल रिंगनी. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सार ऑफ अवर बेन्झोडायझोपिन. नाव मुव्हिंग टू अवर फर्स्ट ड्रग दॅट इज डायझेपाम विच इज मोस्ट इम्पॉर्टंट, ज्याचा आपल्याला सिंथेसिस सुद्धा बघायचा. डायझोपाम हा येलोइश व्हाईट क्रिस्टलाइन पावडर आहे जो जनरली प्रिस्क्राईब केला जातो, ज्याच्यामध्ये बेन्झोडायझोपिन हा कंटेंट प्रेझेंट आहे आणि हा ड्रग लिव्हरमध्ये मेटाप्लाइज्ड होतो. आफ्टर मेटाबोलिझम हा ऑक्झॅझेपॅम आणि टेमॅझेपॅम हा ॲज अ मेटाप्लाइड प्रोड्यूस करतो. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे, गाबा रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो, CNS डिप्रेस्ड करतो. युजेस सुद्धा सगळ्यांचे सेम असणार आहे की एन्झायटी डिक्रीज करायसाठी, इन्सोमनियाच्या ट्रीटमेंटसाठी प्लस अल्कोहोल विथड्रॉईंग सिम्पटम्सच्या ट्रीटमेंटसाठी यूज होतो. अल्कोहोल विथड्रॉईंग सिम्पटम्स म्हणजेच काय, तर एखादा खूप अल्कोहोल कन्झ्युम करणारा पेशंट असला म्हणजे ज्याला खूपच नशा लागली आहे, लत लागलेली आहे अल्कोहोल कन्झम्पशनची, तर मग अशा वेळी जर अशा पेशंटला आपण अल्कोहोल दिला नाही तर काय होते माहिती आहे का, तुम्ही इमॅजिन करू शकता की एखादा पेशंट आहे जो भरपूर ड्रिंक करत आहे आणि अशा वेळेस त्या पेशंटला जर तुम्ही ड्रिंक दिली नाही, अल्कोहोल दिले नाही तर तो कसा होतो, एकदम वेड्यासारखा बिहेव करतो. ठीक आहे, म्हणजे त्याची बॉडी शिवरिंग करणार, त्याचे हातपाय लटलट कापणार, तो काहीही काम करू शकणार नाही, कंटिन्युअसली हायपर ॲक्टिव्ह राहणार, कंटिन्युअसली बडबड करत राहणार. तर अशा वेळेस आपण त्या पेशंटला हा ड्रग देऊ शकतो सो दॅट त्याची जी काही मेंटल कंडिशन आहे ती स्टेबल होणार. ओके, देन ऑल्सो यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ मसल स्पाम, म्हणजे त्याला शिवरिंग म्हणतो, किंवा सीझर किंवा रेस्टलेसनेस लेग सिंड्रम्स, म्हणजे एखादा पेशंट बघा कंटिन्यू पाय हलवत असणार, म्हणजे आता त्याला आपण फार सिरियसली घेत नाही पेशंट म्हणून आपण त्या व्यक्तीला म्हणत नाही, कंटिन्यू जो पाय हलवत बसतो तो एक सिंड्रोम आहे, त्याच्या सुद्धा ट्रीटमेंटसाठी आपण हा ड्रग यूज करतो. ओके, युजेस सगळ्यांचे सेम असणार आहे, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सगळ्यांचे सेम असणार आहे, फक्त आपल्याला ड्रगच्या स्ट्रक्चरवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आता स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चरमध्ये एक आपली जो बेन्झोडायझोपिनची बेसिक स्ट्रक्चर आहे ते प्रेझेंट आहे. इथे R1 मध्ये क्लोरीन कंपाऊंड आहे, R2 CH3 आहे आणि R3 मध्ये कुठलाही सबस्टिट्यूशन नाही. ओके, सो स्ट्रक्चर अगदी इझी आहे.
फक्त बेसिक स्ट्रक्चर आठवायचं आणि बाकी सगळे स्ट्रक्चर इझिली लिहायचे. आता स्ट्रक्चरल सिमिलॅरिटीसाठी मी तुम्हाला इथं मेन्शन करते, ते CH3 अटॅच करायचं आहे, इथे क्लोरीन, बाकी सगळं स्ट्रक्चर हे जे जनरल स्ट्रक्चर आहे त्याच्यासारखंच आहे की नाही. बघा आता इथे बघा बेन्झोडायझोपिनचं जनरल स्ट्रक्चर, इथे फक्त R1Cl आहे आणि इथे CH3, बाकी सगळं सेम आहे राईट. R3 मध्ये फक्त यांनी हायड्रोजन कंपाऊंड ॲड केलं, बाकी सेम आहे. देन वी हॅव सिंथेसिस ऑफ दॅट कंपाऊंड. सिंथेसिससाठी जे 2 मेन प्रिकर्सर आहे त्याच्यामधला फर्स्ट आहे 2-amino-6 क्लोरोबेन्झोडायझोपिन, ओके, आणि सेकंड वन आहे इथिल 2-amino ॲसिटिल. आता ह्या जो दोन कंपाऊंड आहे या दोन कंपाऊंडची रिॲक्शन केली जाते. रिॲक्शन करताना काय होतं, लाईनमधल्या हे दोन्ही हायड्रोजन हे रिमूव्ह होतात. रिमूव्ह झाल्यानंतर हा जो नायट्रोजन आहे हा इथे बघा तर C डबल बॉन्ड ऑक्सिजनला रिप्लेस करतो आणि इथे जाऊन अटॅच होतो. म्हणजे सिस्टीममधनं H2O दॅट इज वॉटर मॉलिक्यूल हा रिलीज होता. हा ऑक्सिजन फर्स्ट प्रिकर्सर मधला आणि हायड्रोजन सेकंड प्रिकर्सर मधला, आणि देन हा नायट्रोजन जाऊन इथे अटॅच होणार. बाकी जो काही कंपाऊंड आहे ॲज इट इज इथे अटॅच होणार. बाकी आता ही चेन मध्ये आहे, ही जी चेन आहे रिंग मध्ये फॉर्म होतं आणि इथला परत एक हायड्रोजन रिप्लेस होऊन हा जो C डबल बॉन्ड आहे इथे अटॅच होतो. ओके, सो बाकी काहीच नाही, फक्त हे 2 प्रिकर्सर आठवण ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर जी सिंथेसिस आहे ती इझिली होते. फक्त स्टेप बाय स्टेप तुम्हाला आठवण ठेवायची की इथे फर्स्ट स्टेपमध्ये काय झालं की वॉटर मॉलिक्यूल रिलीज झाला आणि हा जो कंपाऊंड आहे इथे यांनी रिंग फॉर्म केली. सो इथे आता तुम्ही कंपाऊंडचं नाव सुद्धा लिहू शकता किंवा तुम्हाला आता एवढं नाव नाही आठवण राहिलं तर तुम्ही डायरेक्ट इंटरमिडिएट 1 सुद्धा लिहू शकता. ओके, सो मी इथे म्हणताना इंटरमिडिएट 1च म्हणणार, पण नोट्समध्ये तुम्हाला याचं नाव सुद्धा अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. देन हा जो इंटरमिडिएट 1 आहे जो फॉर्म झाले होता त्याची रिॲक्शन होते डायमिथिल सल्फर सोबत. डायमिथिल सल्फर सोबत जेव्हा ह्याची रिॲक्शन होते तेव्हा काय होतं की हा जो इंटरमिडिएट 1 आहे याच्यामधला हा जो नायट्रोजन आहे, नायट्रोजनला एक H अटॅच आहे, ठीक आहे. हा H रिप्लेस होतो विथ CH3 म्हणजे मिथिल ग्रुप सोबत आणि आपला डायझेपाम हा फॉर्म होतो. आणखीन एक इझी ट्रिक सांगते तुम्हाला. डायझोपामची तुम्हाला सिंथेसिस लिहायची आहे, म्हणजे स्ट्रक्चर तुम्हाला ऑब्व्हियसली माहिती असणार. काय करायचंय, फक्त 2 प्रिकर्सर आठवण ठेवायचे आणि 2 प्रिकर्सर आठवण ठेवल्यानंतर काय होतं, डायझेपामचं स्ट्रक्चर माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. ॲज इट इज लिहायचं, फक्त हा जो N आहे Nच्या साईडला एक CH3 न लिहिता H लिहायचं, ठीक आहे. H लिहिलं, देन डायमिथिल सल्फरचं स्ट्रक्चर आठवण ठेवायचं किंवा डायरेक्ट तुम्ही लिहिलं तरी चालेल आणि याची रिॲक्शन झाल्यानंतर काय डायरेक्ट डायझेपाम फॉर्म होतो. सो इतकं इझी आहे ही सिंथेसिस लिहिणं. फक्त काय होतं की मुलांना मेडिसिनल केमिस्ट्री म्हटलं की हार्ड वाटते आणि मुलं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही दुर्लक्ष न करता असे इझिली जे काही पॉईंट आहे, की पॉईंट लक्षात ठेवले तर तुम्ही मेडिसिनल केमिस्ट्री इझिली लिहू शकता. आणि ट्रस्ट मी, मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये इझिली आपण मार्क्स ऑब्टेन करू शकतो, कारण इथे थिअरी लिहायचं काम नाही. सिंथेसिस जर तुम्हाला लिहा म्हटलं, तुम्ही डायरेक्टली 2 स्टेप लिहून दिले तर इझिली मार्क्स भेटतात. बट जे सुटिक्स वगैरे थेरॉटिकल सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये खूप थिअरी लिहायची असते आणि थिअरी लिहिली तरच मार्क्स भेटतात. बट मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये तसं नसतं, इझिली मार्क्स तुम्ही गेन करू शकता. बट फक्त काय थोडी ट्रिकी नेचर असलं पाहिजे आपल्या स्टडी करताना. ओके, नाऊ मुव्हिंग टू अवर नेक्स्ट रिमेनिंग 6 ड्रग. आता हे जे 6 ड्रग्स आहे ह्या 6 ड्रगचं स्ट्रक्चर सुद्धा गाईज सेम आहे. फक्त तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्हाला काय काय स्ट्रक्चर कशा प्रकारे आठवण ठेवायचं आहे. बाकी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस तर सेम आहे. कोणी सेपरेटली हे ड्रग्स विचारणार नाही, विचारले तर एखादी कॅटेगरी तुम्हाला कम्प्लिटली विचारणार. फक्त स्ट्रक्चर इम्पॉर्टंट आहे. ओके, सो डायझेपाम हा आपला झालेला आहे. देन नेक्स्ट जी ड्रग्स आहे त्याच्यामधला पहिला आहे क्लोरडायझेपाम अँड ओक्झाडायझेपाम. आता ह्या 2 स्ट्रक्चर बघितले. आता असं जर तुम्ही ओव्हरऑल बापरे एवढे सगळे ड्रग आणि एवढे मोठे स्ट्रक्चर, बट गाईज थोडं तुम्ही निरखून बघितलं ना तर हे स्ट्रक्चर खूप इझी आहे. कसे इझी आहे तर बघा, जो फर्स्ट आपला डायझेपाम होता, डायझेपामच्या स्ट्रक्चरमध्ये इथे A रिंगमध्ये क्लोरीन कंपाऊंड अटॅच होतात. सो हे सुद्धा सेम आहे. B रिंग सेम आहे. B रिंगच्या सबस्टिट्यूशन काय झाले इथे बघा, इथे एक NHCH3 अटॅच आहे, फक्त हा एक अटॅचमेंट आहे. देन Nला एक ऑक्सिजन अटॅच आहे, ज्याच्यामध्ये N आपला पॉझिटिव्ह चार्ज बेअर करतो, ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज बेअर करतो. बाकी बेन्झिन रिंग ॲज इट इज आहे, ते कुठल्याही प्रकारचे सबस्टिट्यूशन नाही. सो स्ट्रक्चर सेम आहे, ठीक आहे. म्हणजे बघा, तुम्ही जनरल स्ट्रक्चर आठवण ठेवलं, जनरल स्ट्रक्चरवरून इझिली डायझेपामचं स्ट्रक्चर लिहू शकता. डायझेपामच्या स्ट्रक्चरवरून इझिली तुम्ही क्लोरडायझेपामचं स्ट्रक्चर लिहू शकता. फक्त 2 सबस्टिट्यूशन करायचे आहे. क्लोरडायझेपामच्या स्ट्रक्चरवरून
इझिली ऑक्झाझेपम लिहू शकतात. कसं, आता इथे बघा, इथे एक सी डबल बॉन्ड आपला ॲज इट इज जनरल स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट आहे. इथे फक्त एक हायड्रॉक्सी कंपाऊंड अटॅच झालं आहे. बाकी स्ट्रक्चर जनरल स्ट्रक्चर सारखंच आहे. ते डायझेपमचं स्ट्रक्चर सारखं सेम आहे, फक्त इथे एक OH ग्रुप अटॅच्ड आहे. देन वी हॅव क्लोरडायझेपम. क्लोरडायझेपमच्या स्ट्रक्चरमध्ये बघा, इथे ऑक्झाझेपमच्या स्ट्रक्चरमध्ये एक OH होता, OH ला रिप्लेस केला ॲसिडने, दॅट इज COOH ने. देन बाकी स्ट्रक्चर सेम आहे. देन लोरॅझेपमच्या स्ट्रक्चरमध्ये बघा, आता रिंग सी मध्ये एक Cl ग्रुप अटॅच्ड आहे आणि हा COOH ला OH ने रिप्लेस केला, किंवा मी तुम्ही डायरेक्ट ऑक्झाझेपमच्या स्ट्रक्चरवरून सुद्धा इथे एक OH आहे बा असं आठवण ठेवू शकता. ठीक आहे, झाले चार स्ट्रक्चर इझिली झाले, 4 ड्रग झाले. देन वी हॅव अल्प्राझोलॅम आणि झॉल्पिडेम. ह्या दोघांचं स्ट्रक्चर थोडं वेगळं आहे. आता इथे बघा, इथे रिंग ABC आणि इथे एक अनदर रिंग अटॅच्ड आहे. ही रिंग तुम्हाला आठवण ठेवायची आहे. बाकी जनरल स्ट्रक्चर ॲज इट इज. आणि झोल्पिडेमच्या स्ट्रक्चरमध्ये बघा, आता थोडं चेंज आहे. हे स्ट्रक्चरला कुठल्याही प्रकारचं सिमिलॅरिटीज नाही आहे, हे तुम्हाला ॲज इट इज आठवण ठेवायचं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट अवर बेन्झोडायझोपेम. बेन्झोडायझोपेम आय होप तुम्हाला क्लिअर झालं आहे. नाव वी हॅव बार्बिच्युरेट्स. बार्बिच्युरेटचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन माहिती आहे सगळ्यांना, की हा बार्बिच्युरेट काय करतो, सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. फक्त काय करतो, जो काही क्लोरीन आयन चॅनल होतो त्याचा जो काही टायमिंग आहे त्या टायमिंगला तो इन्क्रीज करतो. ठीक आहे, हा जो बार्बिच्युरेट आहे हा पोटेंट आहे टुवर्ड सेंट्रल नर्वस सिस्टीम. हा सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस्ड करतो पोटेन्सीनी. अगदी ऑनसेट ऑफ ॲक्शन त्याचं फास्ट आहे, अगदी रॅपिडली तो त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. अगेन याला सिडेटिव्ह प्रॉपर्टी आहे, हिप्नोटिक्स सुद्धा प्रॉपर्टी आहे, अॅनेस्थेटिक म्हणून सुद्धा हा यूज करतो आणि अँटी कन्व्हल्जंट ऍक्टिव्हिटी सुद्धा ह्या कंपाऊंडमध्ये आहे. तर बेन्झोडायझोपिन हा मोस्ट कॉमनली यूज होणारा ड्रग आहे ॲज अ सिडेटिव्ह अँड हिप्नोटिक्स. ओके, इथे बिफोर झालं, इथे आफ्टर पाहिजे की आफ्टर बेन्झोडायझोपिन दिस ड्रग इज मोस्ट कॉमनली यूज्ड. ओके, हा जो ड्रग्ज आहे हा डेरिव्हेटिव्ह आहे 2,4,6 ट्रायओक्झाहेक्झा हायड्रोपायरिडिन. म्हणजे या स्ट्रक्चरमध्ये याला पायराडिन रिंग प्रेझेंट आहे. आता पायराडिन रिंग सगळ्यांना माहिती आहे. सी, दिस इज अवर पायराडिन रिंग. आणि स्ट्रक्चर सुद्धा बार्बिच्युरेटचं खूप इझी आहे. सिंगल रिंग स्ट्रक्चर आहे जनरल स्ट्रक्चरमध्ये. त्याच्यामध्ये 2 नायट्रोजन अटॅच्ड आहे. पायराडिन रिंगमध्ये आपल्याला माहिती आहे 2 नायट्रोजन अटॅच्ड असतात. आता नॉमेनक्लेचर इथेच बघूया आपण या कंपाऊंडचं. सी, हा जो नायट्रोजन अटॅच्ड आहे याला आपण ऑलवेज फर्स्ट पोझिशन देतो. दोन्ही साईडला बघा सी डबल बॉन्ड O प्रेझेंट आहे. देन इथे एक NH प्रेझेंट आहे ज्याला आपण थर्ड पोझिशन देतो. अगेन याच्या पॅरा पोझिशनमध्ये सुद्धा सी डबल बॉन्ड O प्रेझेंट आहे. म्हणजेच 2 ऑर्थो, डायऑर्थो अँड पॅरा पोझिशनमध्ये सी डबल बॉन्ड O. 5th पोझिशनमध्ये R आणि R1 असे 2 सबस्टिट्यूशन करू शकतो. ठीक आहे, सो अगदी इझिली स्ट्रक्चर आहे बार्बिच्युरेटचं. हा जो ड्रग आहे ॲसिडिक नेचरचा आहे. नाव वी हॅव सार ऑफ अवर बार्बिच्युरेट. अगदी इझिली सार आहे आपल्या बार्बिच्युरेटचा. ओके, स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. स्ट्रक्चरवरून इझिली आपण सार लिहू शकतो. आता इथे बघा, सबस्टिट्यूशन कुठे कुठे करू शकतो, तर मेनली 2च पोझिशन आहे जिथे आपण सबस्टिट्यूशन करू शकतो, 1st आणि 5th. म्हणजे आता हा जो नायट्रोजन आहे ह्या पोझिशनमध्ये आपण एक सबस्टिट्यूशन करू शकतो आणि 5th मध्ये R1 आणि R2 2 सबस्टिट्यूशन करू शकतो. नॉमेनक्लेचर महत्वाचं आहे. नॉमेनक्लेचर केलं तर इझिली सार लिहू शकतो. फर्स्टली जे 5th पोझिशन आहे त्या 5th पोझिशन बद्दल आपण डिस्कस करूया. 5th पोझिशनला हा जो हायड्रोजन अटॅच्ड आहे त्या हायड्रोजनला जर रिप्लेस केला एखाद्या अल्किल ग्रुपनं, तर तो जो काही कंपाऊंड फॉर्म होतो तो इझिली ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकतो. ब्लड ब्रेन बॅरियर सगळ्यांना माहिती आहे. फॉर एक्झाम्पल हा ब्रेन आहे आणि हा ब्रेनला जो कव्हर केलेला बॅरियर आहे तो हायली लिपोफिलिक नेचर असतो. म्हणजेच लिपिड सॉल्विंग कंपाऊंड फक्त त्याला क्रॉस करू शकतात. मग अशा वेळेस आपण जर आपल्या कंपाऊंडचा जो काही 5th पोझिशन आहे त्याला तिथे जर आपण एखादा अल्किल ग्रुप सबस्टिट्यूट केला तर तो इझिली हा बॅरियर क्रॉस करू शकतो. ही बॅरियर काय, तर ही ब्लड ब्रेन बॅरियर आहे आणि ह्या बॅरियरला इझिली क्रॉस करू शकतो. आणि जो ब्रेन आहे दॅट इज सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे ते इझिली त्याची ऍक्टिव्हिटी शो करू शकतो. ऑब्व्हियसली मेम्ब्रेन क्रॉस करणार तेव्हाच कुठे तो त्याची ऍक्टिव्हिटी शो करणार ना, राईट. सो इथे त्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन इन्क्रीज होऊ शकतो बाय रिप्लेसिंग दिस कंपाऊंड. ओके, एक्झाम्पल आहे फिनोबार्बिटोन. फिनोबार्बिटोनचं स्ट्रक्चर आता इथे C2H5 रिप्लेस केला आहे दोन्ही R1 आणि R2 ला. सो हा जो कंपाऊंड आहे इझिली ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकतो.
ह्या कंपाऊंडमध्ये जर आपण ब्रांचिंग इन्क्रीज केली तर काय होतं की कंपाऊंडची लिपोफिलिसिटी इन्क्रीज होते, बट ड्युरेशन ऑफ ॲक्शन डिक्रीज होते. म्हणजे हा कंपाऊंडमध्ये जर आपण ब्रांचिंग केली, एक्स्ट्रा मिथिल ग्रुप ॲड केले तर काय होणार, इझिली ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकणार. बट ड्युरेशन ऑफ ॲक्शन म्हणजे जो काही पिरियड होता, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तो 2 किंवा 3 आवर्ससाठी, फॉर एक्झाम्पल आवर्ससाठी जर आपला ड्रग जर काम करत असणार, त्याचं वर्क शो करत असणार, तर तो 1.5 आवर्ससाठीच त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करणार. सो ड्युरेशन ऑफ ॲक्शन कमी होतं. एक्झाम्पल सेम. ठीक आहे, ब्रांचिंग इन्क्रीज केली तर काय होणार, लिपोफिलिसिटी इन्क्रीज होणार आणि ड्युरेशन ऑफ ॲक्शन डिक्रीज होणार. बट एक्स्ट्रा ब्रांचिंग जर आपण आणखीन ॲड केली, आणखीन त्याच्यामध्ये ब्रांचेस ॲड केले तर काय होणार, जी काही पोटेन्सी आहे ती इन्क्रीज होते, बट CNS डिप्रेसंट ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. सो हाय प्रमाणात आपण ब्रांचिंग करू शकत नाही. दिस इज ऑल अबाउट द 5th पोझिशन. देन फर्स्ट पोझिशनमध्ये आपण काय करू शकतो, म्हणजे हा जो नायट्रोजन आहे या नायट्रोजनमध्ये काय काय सबस्टिट्यूशन करू शकतो. तर CH3 ग्रुप जर आपण नायट्रोजनवरती जर प्लेस केला तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते, म्हणजे लिपोफिलिसिटी इन्क्रीज होते. ऑब्व्हियसली लिपोफिलिसिटी इन्क्रीज झाली तर हा इझिली ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकणार आणि इझिली CNS ॲक्टिव्हिटी शो करू शकतो. बट ड्युरेशन ऑफ ॲक्शन डिक्रीज होते. ठीक आहे, ड्युरेशन ऑफ ॲक्शन म्हणजेच काय, जो काही पर्टिक्युलर टाईम पिरियडपर्यंत तो आपला ड्रग काम करत होता, ती जी काही टाईम आहे त्याला ते डिक्रीज होते. देन फर्स्ट आणि थर्ड पोझिशनमध्ये जर आपण हायड्रोजनला रिप्लेस केलं अल्किल ग्रुपने तर जे काही कंपाऊंड आहे त्याची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. बट नायट्रोजनला कम्प्लिटली जर आपण अल्किल ग्रुपने रिप्लेस केलं तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. म्हणजेच काय, हा जो फर्स्ट आणि थर्ड पोझिशनमध्ये नायट्रोजन आहे, ह्या नायट्रोजनमधला जो इथे हायड्रोजन आहे याला आपण कुठल्याही मिथिल ग्रुपने इझिली रिप्लेस करू शकतो आणि त्याची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज सुद्धा होते. बट हा जो नायट्रोजन आहे हा कम्प्लिटली नायट्रोजनला रिप्लेस करू शकत नाही. इथे जर आपण मिथिल ग्रुप अटॅच केला तर कम्प्लिटली ॲक्टिव्हिटी लॉस होते. सो दिस इज ऑल अबाउट द सार ऑफ अवर बार्बिट्युरेट्स. देन वी हॅव मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सगळ्यांना क्लिअर आहे, ऑलरेडी डिस्कस केलेला आहे की हा काय करतो, बाइंड होतो अल्फा आणि बीटा साईडवरती, त्याचे पर्टिक्युलर रिसेप्टार्स प्रेझेंट आहे. देन बाइंड झाल्यानंतर जो काही क्लोरीड आयन्सची ओपनिंग आहे त्याचा जो टायमिंग आहे तो टायमिंगला त्यात इन्क्रीज करतो. टायमिंग इन्क्रीज झाला तर काय होणार, क्लोराईड आयनचा जो काही इन्फ्लक्स आहे तो इन्क्रीज होणार. देन इफेक्ट ऑफ अ गाभा जो आहे तो अफेक्ट करतो, जो काही मेम्ब्रेन आहे ती हायपर पोलराइज्ड होते, ऑलरेडी आपण डिस्कस केलं आहे. हायपर पोलराइज झाल्यामुळे काय होणार की CNS डिप्रेशन आहे ती इन्क्रीज होणार. म्हणजे CNS जो तो डिप्रेस होणार. अगेन हा काय करतो, जो बेन्झोडायझोपिन आहे याला बाइंडिंगसाठी प्रमोट करतो. सो हा 2 वेनी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. ह्या कॅटेगरीमधला फर्स्ट ड्रग जो आपल्याला बघायचा आहे तो आहे बार्बिटल, ज्याचं सिंथेसिस सुद्धा बघायचं आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन युजेस सेम आहे. केमिकली हा जो बार्बिटल आहे याला 5,5 डाय येथील बार्बिच्युरिक ॲसिड म्हणतात. आता इथे बघा जे बेसिक स्ट्रक्चर आहे सेम आहे, फक्त जो R1 R2 आहे तो C2H5 अटॅच्ड आहे. नाव सिंथेसिस बघा, अगदी सिंगल स्टेप सिंथेसिस आहे याची. युरिया हा याचा प्रिकर्सर आहे. युरियाचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे, NH2 C डबल बॉन्ड NH2. युरियाची रिएक्शन केली जाते डायइथिल 2,2 डाय मॅलोनेट सोबत. ही रिएक्शन केली जाते इन प्रेझेन्स ऑफ C2H5ON दॅट इज सोडियम इथॉक्साइड. आणि काय होतं की जो आपला बार्बिटोल आहे तो सिंथेसिस होते. डायरेक्टली तुम्ही बार्बिटोल लिहिलं तरीही चालेल किंवा तुम्हाला कसा फॉर्म होता तर हा काय ऑक्सिजनला इथना रिमूव्ह होतो. हा जो कंपाऊंड आहे हा इथे जाऊन अटॅच्ड होतो NHच्या पोझिशनला आणि अगेन हा जो कंपाऊंड हा ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन ह्या NH2ला जाऊन अटॅच होता आणि C2H5 इथे 5th पोझिशनला येतो. सो दिस इज ऑल अबाउट द बार्बिटल. आता स्ट्रक्चर लिहिताना इथे बघा तुम्हाला बार्बिटलचं थोडं स्ट्रक्चर चेंज दिसतं. तर चेंज नाही आहे, स्ट्रक्चर सेम आहे, फक्त रिंग लिहिताना थोडी उलटी लिहिली. बरेचशा नोट्समध्ये किंवा बुक्समध्ये तुम्हाला ही रिंग अशी भेटणार आणि बऱ्याच ठिकाणी अशी भेटणार. तो हे वेगळे स्ट्रक्चर नाही आहे, फक्त रिंग लिहिताना थोडी तिरकी लिहिलेली आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द बार्बिटल. नाव द रिमेनिंग ड्रग्स वी हॅव फिनोबार्बिटल. फिनोबार्बिटलचं स्ट्रक्चर बघा. आता बार्बिटलचं सेम स्ट्रक्चर सारखं आहे, नाव सुद्धा सेम आहे बघा. फक्त काय फिनो हा नाव अटॅच्ड आहे. फिनो म्हणजेच काय तर इथे एक फिनिल रिंग किंवा बेन्झिन रिंग अटॅच्ड आहे. देन वी हॅव मी फिनोबार्बिटल म्हणजेच काय, अगेन फिनोबार्बिटल आहे, मी अटॅच झाला म्हणजेच काय एक मिथिल ग्रुप अटॅच झाला ॲट धीस नायट्रोजन म्हणजेच एक मी
फिनो म्हणजे एक फिनिल रिंग आणि बार्बिटलच्या सारखं सेम स्ट्रक्चर. ओके, स्ट्रक्चर सगळ्यांना क्लिअर आहे. आता कोणी म्हणणार नाही की मेडिसिनल केमिस्ट्री ही हार्ड आहे किंवा स्ट्रक्चर आम्हाला आठवण राहत नाही. एक स्ट्रक्चर, फक्त जनरल स्ट्रक्चर आठवण ठेवायचं आहे. जनरल स्ट्रक्चरवरून आपण बार्बिटलचं स्ट्रक्चर लिहू शकतो. ठीक आहे, फक्त इथं C2H5 आणि C2H5 लिहायचं आहे. बार्बिटलच्या स्ट्रक्चरवरून फिनो बार्बिटलचं स्ट्रक्चर फिनिल ग्रुप अटॅच करून मी फिनो बार्बिटलचं स्ट्रक्चर फिनिल ग्रुप अटॅच आणि एक मिथिल ग्रुप अटॅच. ओके, सो मेडिसिनल केमिस्ट्री हार्ड आहे का? तर आन्सर आहे नाही. माझा स्टुडंट तरी म्हणणार नाही की मेडिसिनल केमिस्ट्री ही हार्ड आहे म्हणून. ओके, नाव नेक्स्ट वन इज अमोर बार्बिटल. आता अमोर बार्बिटलच्या स्ट्रक्चरमध्ये बघा, एक R1ला C2H5 आहे आणि R2 मध्ये एक चेन अटॅच राहत आहे. हे चेन तुम्ही ॲज इट इज लिहू शकता किंवा इथे तुम्ही CH2CH ज्याला एक CH3 अटॅच आहे अशा प्रकारे सुद्धा लिहू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. तर इथे किती कार्बन अटॅच आहे? 1 2 3 4 आणि 5 म्हणजेच डायरेक्टली पेंटेनचं स्ट्रक्चर सुद्धा तुम्ही लिहू शकता. हे तुमच्यावरती आहे कम्प्लिटली की तुम्हाला काय लिहायचं. ओके, बट मी प्रिफर करणार की तुम्ही या प्रकारे स्ट्रक्चर लिहा, कारण बाकीचे स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला रिलेट करायचे आहे. राईट, सो ह्या प्रकारे जर तुम्ही लिहिलं हा पेंटेनचा सबस्टिट्यूशन तर तुम्ही बाकीचे कोरिलेट करू शकता. ओके, सो इथे हा एक फक्त डिफरंट आहे, बाकी सेम आहे. देन वी हॅव ब्युटा बार्बिटल. नावाने सांगितले आहे की इथे ब्युटेन अटॅच करायचं आहे. ब्युटेन अटॅच्ड आहे म्हणजेच 4 कार्बन आपल्याला अटॅच करायचे आहे. ठीक आहे, सो इथे हा एक चेंज आहे, बाकी सगळं सेम आहे. देन नेक्स्ट ड्रग आहे फिनो बार्बिटल. फिनो बार्बिटलचं स्ट्रक्चर बघा, आता इथे अगेन ब्रांचिंग झालेली आहे. 1 2 3 4 आणि 5 ह्या पोझिशनला एक पेंटेन अटॅच्ड आहे ज्याची ब्रांचिंग झालेली आहे. अगेन इथे एक C2H5 अटॅच्ड आहे. ओके, देन सिकोबार्बिटल मध्ये सुद्धा बघा, तर इथे एक C2H5 आहे आणि इथे एक इथमिथ प्रोपेन प्रेझेंट आहे ज्याला म्हणजे इथे एक सिंगल बॉन्ड, इथे एक डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. बाकी स्ट्रक्चर सेम आहे. ओके, सो एका स्ट्रक्चरवरून तुम्ही इझिली स्ट्रक्चर काढू शकता. देन वी हॅव मिसलेनियस कॅटेगरी. मिसलेनियस कॅटेगरी मधला जो फर्स्ट क्लास आहे त्याच्यामध्ये आहे अमाइड आणि इमाइड्स. हे जे आहे हेड्रोसायक्लिक कंपाऊंड आहे विच हॅव अमाइड लिंकेज, म्हणजे याच्यामध्ये एक अमाइड लिंकेज प्रेझेंट आहे. ज्याच्यामधला फर्स्ट ड्रग प्रेझेंट आहे ग्लुटेथिमाइड. ग्लुटेथिमाइडचं स्ट्रक्चर बघा आता थोडं चेंज आहे, याच्यामध्ये फक्त एक नायट्रोजन प्रेझेंट आहे. ऑब्व्हियसली मिसलेनियस म्हटलं तर चेंजेस राहणार, इथे कुठल्याही प्रकारची स्ट्रक्चरल सिमिलॅरिटीची आपण आशा करू शकत नाही. कम्प्लिटली डिफरंट स्ट्रक्चर राहणार आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे, ट्रीटमेंट युजेस सुद्धा सेम आहे, फक्त स्ट्रक्चर डिफरंट आहे आणि सिमिलॅरिटी सुद्धा नाही. सेकंड वन आहे अल्कोहोल अँड देअर कार्बामेट डेरिमेटिव्स. त्याच्यामधला फर्स्ट ड्रग आहे मिप्रोबॅमाइड. स्ट्रक्चर आता थोडं डिफरंट आहे आणि तुम्ही एवढे मोठे स्ट्रक्चर आठवण ठेवू शकता तर हे 4-5 ड्रग तर तुम्ही इझिली करू शकता. आय हॅव फेथ टू ऑल ऑफ यू की तुम्ही इझिली करू शकता. ठीक आहे, हा जो मिप्रोबॅमाइड आहे नॉट एक्झॅक्टली बट इट बाइंड्स टू द गाबा रिसेप्टर अँड कॉज सिडेशन. ओके, युजेस काय तर इट इज युज्ड ॲज अ हिप्नोटिक सिडेटिव्ह, अँटी एक्झायटी, मझल रिलॅक्टंट अँड कन्व्हर्जन, म्हणजे सेम युजेस आहे याचे. देन वी हॅव इथ क्लोरविनॉल. याचं सुद्धा स्ट्रक्चर थोडं चेंज आहे बट फार असे रिंग किंवा वास्ट स्ट्रक्चर नाही आहे, फक्त कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आहे. कुठे काय असे अटॅच आहेत तुम्हाला बघायचं आहे. हा काय करतो, हा बाइंड होतो गाबा बेन्झोडायझोपिन रिसेप्टरला अँड इट डिप्रेस टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम. Uses same eye, it is used for the treatment of sedative and hypnotics. Then we have third one, that is last category, that is aldehyde and their derivative. ज्याच्यामधला फर्स्ट ड्रग आहे ट्रायक्लोफोसोडियम. हा ट्रायक्लोफोसोडियम काय करतो, रॅपिडली हायड्रोलाइज्ड होतो टू ट्रायक्लोर इथॅनॉल मध्ये विच ऍक्ट ऑन अ ब्रेड अँड प्रोड्यूस स्लीप. सो इन्सोमनियाच्या ट्रीटमेंटसाठी, सेडेशन किंवा हिप्नोटिस कॉजेस करायसाठी हा ड्रग यूज केला जातो. देन वी हॅव पॅराहाल्डिहाइड. पॅराहाल्डिहाइडचं स्ट्रक्चर बघा अगदी सिम्पल आहे, म्हणजे रिंगमध्ये 3 ऑक्सिजन आणि 3 मिथिल ग्रुप अटॅच आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे की हा रिड्यूस करतो ॲसिटिल कोलिनच्या रिलीजला. युजेस सेम आहे, हिप्नोटिक सिडेटिव्ह म्हणून यूज होतो, अँटी कन्व्हर्जन. समटाइम्स हा एक्सपेक्टोरंट सुद्धा म्हणून यूज केला जातो इन कफ मेडिसिन फॉर द ट्रीटमेंट ऑफ कफ आणि इट्स ऑल्सो यूज फॉर द मॅन्युफॅक्चरिंग रेझिन्स, ऑल्सो ॲज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून याचा यूज केला जातो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. आय होप तुम्हाला जे काही पॉईंट्स आहे सगळे क्लिअर असणार. लेक्चर आवडला असणार तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.